आज बघा वासंतीताईंची जन्मतिथी. वासंतीताईंसाठी आपण इथे जमलेलो आहोत, त्यांना एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून. बघा, ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले आहे ह्या वैश्विक शक्तीचे ज्ञान, त्यांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. मनापासून त्यांना डोकं टेकवून नमस्कार करा. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. आज 76वी जन्मतिथी, जयंती आपण म्हणू शकतो. एक पवित्र आत्मा, एक महान आत्मा. बघा, ज्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर ज्या होत्या, कॅन्सरसारखा दुर्धर आजार ज्यांना झाला होता, अमेरिकेमध्ये त्यांची ट्रीटमेंट सुरू होती. तिथे त्या रेकी मास्टर झाल्या. गेल ॲक्झेलेरॉड त्यांच्या मास्टर. त्यांच्याकडनं रेकीचं शिक्षण घेऊन त्या पुण्यात आल्या आणि त्यांनी ठरवलं की आपल्या मायदेशात जाऊन सगळ्यांना या शक्तीचे ज्ञान द्यायचे. आणि त्यांची अगदी मनापासून इच्छा की प्रत्येक घरामध्ये एक जण रेकी मास्टर असावा, ज्याद्वारे संपूर्ण घराला या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद कायम स्वरूपात मिळत राहू दे. बघा, असा हा महान आत्मा वासंतीताई, त्यांना लाडाने पिया वासंती म्हणायचे, तारा वासंती म्हणायचे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. वासंतीताई जिथे कुठे असतील त्या सूक्ष्म स्वरूपामध्ये त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना भरभरून मिळत आहे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून दोन्ही हात तुमचे मूलाधार चक्रावर ठेवायचे. पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर घेऊन या. थोडंसं पाणी त्यात घे. सांडले पाणी काय नाही, त्या ग्लासामध्ये हे पाणी टाकून घे आणि ग्लास मला द्या. अर्धा राहू दे, शांत बस, काही प्रॉब्लेम. माकड हाडाच्या खालच्या टोकावर आपलं लक्ष घेऊन यायचं आहे. कल्पना करायची या ब्रह्मांडामध्ये असलेली सगळ्यात चांगली शक्ती, जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे, खूप प्रेम आहे, अशी शक्ती आपल्या श्वासाद्वारे आतमध्ये येते. सहस्त्रहार चक्रातनं तिचा आत प्रवेश होतोय. त्याचबरोबर त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ती आत येते. प्रत्येक रक्तवाहिन्यांमधनं ही ऊर्जा वाहते. त्याद्वारे प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे. नको असलेले विचार, नको असलेल्या विविध विषद्रव्ये, कल्पना करायची, आपल्या उच्छ्वासाद्वारे बाहेर पडत आहे. खोल श्वास घ्या आणि खोल श्वास सोडा. आता कल्पना करायची ही वैश्विक शक्ती जी लाल प्रकाशामध्ये आहे, ती आपल्या श्वासासोबत आतमध्ये आली आहे. मूलाधार चक्रावर ही ऊर्जा लाल प्रकाशामध्ये आपल्याला दिसत आहे. पूर्ण लाल प्रकाश मूलाधार चक्रावर बघायचा आहे. आदिदेवता श्री गणेशांना मनापासून नमस्कार करायचा आहे. आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली जास्तीत जास्त दृढ होत आहे. रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे.
पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. कमरेखालचा प्रत्येक अवयव, प्रत्येकाला ही ऊर्जा मिळत आहे. खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना एकदा ओमचं उच्चारण करा. त्यानंतर आपण लमचं उच्चारण करणार आहोत. या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. वासंती ताईंचे खूप आभार. मूलाधार चक्राचा बीजमंत्र आपण 5 वेळा उच्चारण करणार आहोत. खोल श्वास घ्या आणि लमचं उच्चारण करा. लम. चक्रामधनं कमरेखालचा प्रत्येक अवयव बघण्याचा प्रयत्न करा. पृथ्वी तत्वाद्वारे प्रत्येक सूक्ष्म अवयव, प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, प्रत्येक हाडांना, प्रत्येक स्नायूंना आपण ऊर्जा देतोय. लमद्वारे आपले मूलाधार चक्र अतिशय सक्षम आणि व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार आपल्या सक्षम पायांचे, लमरूपी ऊर्जेचे, शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला खूप आभार. सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. कल्पना करायची आहे भगव्या रंगामधली वैश्विक शक्ती श्वासासोबत आत प्रवेश करत आहे. स्वाधिष्ठान चक्रावर ही शक्ती आपल्याला दिसत आहे. बघा, सगळीकडे छान भगवा प्रकाश पसरलेला आहे. जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र आपल्या ह्या पावन भूमीत असलेल्या सगळ्या पवित्र नद्या, ज्यांच्या स्थळी आहेत, विविध पवित्र देवस्थाने. बघा, या पवित्र नद्यांमधील अमृता समान जल, ज्या जलामध्ये अशी शक्ती आहे की आपण जी काही कर्म करतो, चांगली वाईट, त्या वाईट कर्मांना धुवून टाकण्याची शक्ती ह्या अमृत जलामध्ये आहे. या पवित्र नद्यांना अज्ञात चक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी ह्या पवित्र नद्या आणि त्यातले पवित्र जल याचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी, चंद्रतत्वाशी, चंद्रग्रहाशी. बघा, या ब्रह्मांडामधल्या मोठ्या शक्ती, पृथ्वी ग्रह, चंद्रग्रह, सूर्यग्रह यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार.
पवित्र नद्यांचे खूप आभार. आपल्या सक्षम दोन्ही किडण्यांद्वारे जलतत्वामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे जलतत्वाचे. या शिवशक्तीद्वारे एकदा ओम म्हणायचे आणि नंतर बीजाक्षर वमचं उच्चारण करायचे. पवित्र नर्मदा नदी जी ब्रह्मचारिणी आहे, त्या पवित्र देवी स्वरूपातल्या नर्मदा नदीला बघण्याचा प्रयत्न करा. बघा, आज्ञाचक्रातनं सुंदर असे देवीचे स्वरूप असलेली नर्मदा नदी, जिने खूप छान पांढरे श्वेत वस्त्र धारण केलेले आहे, जिचे वाहन मगर आहे. बघा, तिचे पाणीदार डोळे, मंद हास्य, लांब सडक केस. एका हातामध्ये तिच्या शिवलिंग आहे, एक हात तिचा आशीर्वादाचा आहे, एका हातामध्ये त्रिशूळ, दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे. अशी पवित्र नर्मदा नदीचे प्रत्येक क्षणाला आभार. बघा, जिला साक्षात शिवशक्तीकडनं वरदान मिळालेले आहे की पूर्ण पृथ्वी जरी नष्ट झाली तरी ह्या नदीचे अस्तित्व ह्या भूतलावर राहणार आहे. अशा ह्या पवित्र ब्रह्मचारिणी नर्मदा देवीचे खूप आभार. बघा, हिच्या काठावर आहेत पवित्र देवस्थाने. प्रत्येक ऋषींनी ह्या नदीची साधना केलेली आहे. शिवलिंगाच्या स्वरूपात विविध प्रकारचे शिवलिंग आपल्याला बघायला मिळतात जेव्हा आपण नर्मदा परिक्रमा करत असतो, आणि त्याद्वारे आपल्याला भरपूर आशीर्वाद या देवीचे मिळतात. अशा ह्या पवित्र नर्मदा देवीचे खूप खूप आभार. प्रत्येक क्षणाला आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी, ज्याद्वारे त्या देवीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात. आपले जलतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्याद्वारे स्वाधिष्ठान चक्राला बळकटी मिळत आहे. सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. आपल्या कल्पनेमधनं पिवळ्या रंगामधली वैश्विक शक्ती आपल्या श्वासासोबत आतमध्ये येते. मणिपूर चक्रावर
सुंदर असा पिवळा प्रकाश पडलेला आहे. हा पिवळा प्रकाश अग्नितत्वाशी संबंधित. अग्नितत्व, सूर्यतत्व, सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे. प्रत्येक क्षणाला ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे. बघा, चंद्रतत्व म्हणजे डाव्या बाजूची नाकपुडी इडा नाडी. सूर्यनाडी, पिंगळा नाडी म्हणजे उजव्या बाजूची नाकपुडी. या दोन्ही नाड्यांमुळे आपल्या शरीराला शीतलता आणि उष्णता मिळत आहे. आणि तिसरी महत्त्वाची नाडी म्हणजे सुषुम्ना नाडी, जी आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये सूक्ष्म स्वरूपात कार्यरत आहे. ज्या सुषुम्ना नाडीवर आहेत सूक्ष्म अशी आपली 7ही चक्र. या चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत वैश्विक शक्तीद्वारे. खूप आभार मानायचे सूर्य तत्वाचे, सक्षम मणिपूर चक्राचे, ज्याद्वारे आपला अन्नमय कोश दिवसेंदिवस अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार सक्षम सुषुम्ना नाडीचे, वासंती ताईंचे खूप आभार. खोल श्वास घ्या, एकदा ओमचं उच्चारण करा आणि नंतर बीजाक्षर रमचं उच्चारण करा. तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. सूर्य देवतेचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला. सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा. आज्ञा चक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. कल्पनेमधून हिरव्या रंगामधली वैश्विक शक्ती प्रत्येक श्वासासोबत आतमध्ये प्रवेश करत आहे. अनाहत चक्रावर ही शक्ती बघण्याचा प्रयत्न करा. सुंदर हिरवा प्रकाश आपल्या अनाहत चक्रावर पडलेला आहे. जणू काही सुंदर अशी श्रावणामधली हिरवळ. बघा, त्या हिरव्या रंगाद्वारे आपल्याला भरपूर ऊर्जा मिळत आहे. सक्षम हृदयाद्वारे, सक्षम वायू तत्वामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे. खूप आभार मानायचे सक्षम हृदयाचे. खोल श्वास घ्या, एकदा ओमचं उच्चारण करा आणि नंतर बीजाक्षर यमचं उच्चारण करा.
आपल्या कल्पनेमधून अंतरंगामध्ये वायुपुत्र, पवनपुत्र, शक्तीची देवता, युक्तीची देवता श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा. शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू, प्राणवायू, अपान वायू, समान वायू, उदान वायू, व्यान वायू, बघा ज्यांच्यावर प्रभुत्व आहे श्री हनुमानजींचे, यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. या विविध प्रकारच्या वायूंद्वारे आपले प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक श्वासाचे, प्राणवायूचे खूप आभार. प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. आपल्या कल्पनेमधनं आकाशी रंगाची ऊर्जा विशुद्ध चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र शरीरामध्ये जिथे पोकळी आहे तिथे आहे आकाश तत्व. बघा प्रत्येक सांध्यामध्ये, पेशीमध्ये, हाडांमध्ये या आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे. बघा आकाश तत्वाप्रमाणे उच्च आपले विचार, निर्मळ आपले मन आणि त्याप्रमाणे आपले वागणे ह्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले आकाश तत्व आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास, आपण खूप सक्षम आहोत शरीराने, मनाने, भावनेने, वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. खूप आभार ह्या शक्तीचे. प्रत्येक क्षणाला ओम द्वारे खोल श्वास घ्या आणि बीजमंत्र हमचं उच्चारण करा.
आपल्या कर्मेंद्रियांद्वारे, ज्ञानेंद्रियांद्वारे सगळी चांगलीच कर्म आपण करत आहोत. खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला वासंतीताईंचे. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र गुरुच्या स्थानी वासंतीताईंना आज बघायचे. मनापासून त्यांना डोकं टेकवून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. बघा, पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र. वासंतीताई एक पवित्र आत्मा, एक महान आत्मा, ज्यांच्याद्वारे कितीतरी लोकांना या शक्तीचे आशीर्वाद मिळालेले आहे, मिळत आहेत आणि कायम स्वरूपात मिळत राहणार आहेत. दत्तगुरु माऊलींना आपल्या समोर बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. लोक कल्याणासाठी ज्यांनी जन्म घेतला अशी दत्तगुरु माऊली, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आलेलो आहोत. प्रत्येक क्षणाला श्री दत्तगुरु संप्रदायामधले प्रत्येक गुरु, नाथ संप्रदाय यांचे खूप आभार. खोल श्वास घ्या आणि एकदा ओमचं उच्चारण करा. एकार्थ साध दत्तगुरु माऊलींना बघा, त्यांच्या भिक्षेची वेळ. त्या भिक्षेमध्ये आपल्याला मिळाले आहे या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद. आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण हो, ही मनापासून दत्तगुरूंना प्रार्थना. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. जांभळा प्रकाश आपल्या टाळूच्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. या ब्रह्मांडाशी संबंधित असलेले सहस्त्रहार चक्र, या ब्रह्मांडातल्या सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत.
आजच्या सुंदर दिवशी बघा, एक पवित्र आत्मा वासंतीताई जिथे कुठे सूक्ष्म स्वरूपात असते, त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात. खूप आभार वासंतीताईंचे. प्रत्येक क्षणाला ओम द्वारे सहस्त्रहार चक्र. इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपला हा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार या शिवशक्तीचे. पवित्र आत्म्याद्वारे आपण या शिवशक्तीशी एकरूप होत आहोत. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. आपल्या स्वतःला, या पवित्र मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार या शिवशक्तीचे, वासंतीताईंचे, पिया वासंतीचे. खूप आभार. वासंतीताईंचे स्वप्न आपल्याद्वारे प्रत्येकाला ह्या शक्तीचा आशीर्वाद मिळू दे आणि प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असू दे. हे आपण सगळेजण प्रयत्नपूर्वक पूर्ण करत आहोत. खूप आभार दत्तगुरु माऊलींचे. अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.